सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे म्हणून मागील कित्येक दिवसापासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले होते। त्यानंतर राज्य सरकारने काही मागण्या मान्य करून लवकरच सकल मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिले, परंतु त्या सर्व प्रक्रियेमध्ये अंमलबजावणी न झाल्यामुळे मनोज दादा जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा 10 फेब्रुवारी पासून अन्न पाणी त्याग करून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। त्यांना पाठिंबा म्हणून सरोज देशमुख, सचिन गाडगे, सुदर्शन जाधव यांनी उमरखेड येथे तहसील कार्यालयाच्या प्रांगणासमोर 12 फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे। आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे। सकल मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य व्हाव्यात या उद्देशाने उमरखेड येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू झाले आहे। लवकरात लवकर राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे। सकल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही कालपासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत। सरकारने जो कायदा पारित केला त्या कायद्याचं रूपांतर येणाऱ्या 16 तारखेच्या अधिवेशनामध्ये त्वरित पारित करावं आणि मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यावं आणि महाराष्ट्र सरकारने जर आरक्षण दिलं नाही तर यानंतर आमचं आंदोलन तीव्र राहील। आणि कालपासून आमचे मनोजदारांनी आमरण उपोषणाला बसल्याची तब्येत खूप खालावलेली आहे आणि त्या अनुषंगाने उद्या महाराष्ट्र बंदची आख आहे आणि तरी उमरखेड तालुक्यातील सर्व सकल मराठा समाजाने उद्या बंदला समर्थन द्यावं असं मी विनंती करतो। सकल मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये सगळे सोयरे हा जो कायदा आहे तो विशेष अधिवेशन बोलून हा कोर्टामध्ये पारित करावा ह्या मागणीसाठी माननीय आमचे नेते जरांगे पाटील ह्या 4 दिवसापासून अन्न पाणी सोडून उपोषणाला सराठीत बसलेले आहेत। त्यांची तब्येत पण अत्यंत खालवलेली आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ आम्ही उमरखेड येथे सुद्धा कालपासून त्याच मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले आहोत आणि सरकारने याकडे कुठेही दुर्लक्ष न करता येत्या 16 तारखेला जे विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे तिथे हा कायदा पारित करून मराठ्यांना आरक्षण द्यावं आणि कोर्टात टिकणारं आरक्षण देऊन जरांगे पाटलांनी सरकारला जे वेळोवेळी अल्टिमेटम दिले त्याच्यानंतर एक GRची प्रत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलाला दिली आणि कायद्यात टिकेल अशा रीतीचं मराठा आरक्षण आम्ही तुम्हाला GR पारित करून देऊ असं आश्वासन दिलं, म्हणून माघारी फिरले आमचे जरांगे पाटील। त्यानंतर आता जरांगे पाटलांनी उद्याच्या 16च्या अधिवेशनामध्ये सर्व त्या ठिकाणी एक मताने ठराव मंजूर करून कायद्याने कोर्टाच्या बाबतीत टिकल अशा रीतीचा GR पारित करावा त्यासाठीचं आमरण उपोषण त्यांनी सुरू केलेलं आहे। त्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्या उमरखेडचे मराठा योद्धे सचिनजी गाडगे असतील, सरोजताई असतील, त्यासुद्धा त्या उपोषणाला पाठिंबा म्हणून या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत। आमच्या सर्व संपूर्ण सकल समाजाचा त्यांना पाठिंबा आहे। उद्याचा जो बंद आहे तो जरांगे पाटलाच्या सूचनेवरूनच बंद आहे, तो बंदसुद्धा सर्व समाज बांधवांनी यशस्वी करावा अशी समाज बांधवांना विनंती आहे।